जगाला वाटतं की हिमालयाच्या शिखरांमध्ये ताकद आहे, पण एकदा या सह्याद्रीच्या काळजाला हात लावून बघा, जिथे मातीचा प्रत्येक कण पराक्रमाची गाथा सांगतो, जिथला वारा आजही शिवछत्रपतींच्या नावाचा जयघोष करतोय. हा फक्त दगडधोंड्यांचा डोंगर नाहीये, हा आहे स्वराज्याचा अजय स्वाभिमान. 4500 फुटांची ही अंगवणारी उंची आणि काळजाचा ठोका चुकवणारी ही खोल दरी, श्वास रोखून धरायला लावणारा हा मार्ग जेव्हा तुम्ही पार करता तेव्हा कळतं की साल्हेर सर करणं म्हणजे केवळ डोंगर चढणे नाही, तर स्वतःच्या भीतीवर विजय मिळवणं आहे. इथल्या प्रत्येक बुरुजाला मुघलांच्या रक्ताचा वास आहे आणि इथल्या पायऱ्या साक्ष आहेत त्या ऐतिहासिक रणसंग्रामाच्या. मराठ्यांच्या तलवारीची धार आणि सह्याद्रीचा कणा किती मजबूत असतो हे पाहायचं असेल तर साल्हेरला यावंच लागतं. स्वराज्याचा सर्वात उंच पहारेकरी, जिथून आभाळ ठिण्ण वाटतं आणि खाली पाहिल्यावर सारा महाराष्ट्र पायाशी झुकल्याचा भास होतो. असा हा महाराष्ट्रातील सर्वात उंच दुर्ग म्हणजे दुर्ग साल्हेर. आदल्या दिवशी रात्रीच आम्ही साल्हेरवाडीमध्ये मुक्काम केला होता. महाराष्ट्रातील सर्वात उंच दुर्ग सर करायचा ह्याच विचाराने सकाळी 9 वाजता उठून आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली. तर मित्रांनो, या साल्हेर गडावर येण्यासाठी प्रामुख्याने 3 वाटा आहे. ह्याच्यामध्ये जी पहिली वाट येते ती वाघंबे मार्ग आहे, दुसरी वाट आहे साल्हेरवाडी. आपण आजचा जो ट्रेक करतोय हा साल्हेरवाडीतूनच करतोय, आणि तिसरी वाट जी आहे ती माळदर म्हणून वाट आहे, पण त्या वाटेचा सहसा कोण वापर करत नाही. तर जी साल्हेरवाडीची वाट आहे ती आपल्यासाठी सेफ आहे, कारण ह्या साईडला जर तुम्ही मागच्या साईडला बघितलं तर तिकडे हे साल्हेरवाडी गाव आहे. ह्या गावात पार्किंगची वगैरे सोय आहे आणि तुम्ही खाली तिथं टेंट टाकून राहू शकता किंवा गडाच्या आसपासही राहू शकता. त्याच्यामुळं मी तुम्हाला सजेस्ट करेन की साल्हेरवाडीतूनच या ट्रेकला सुरुवात करावी. गडाची चढाई सुरू करतानाच आपलं दर्शन होतं ते वीर सूर्याजी काकडे यांच्या समाधीचं. इथूनच निसर्गाच्या कुशीत जाणाऱ्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक पुरातन मंदिर लागते. या मंदिराच्या परिसरातील शांतता मनाला मोहिनी घालते. हा नयनरम्य परिसर डोळ्यात साठून आपण पुन्हा मुख्य वाटेने गड सर करायला निघालो. आपण सकाळी 9 वाजता ट्रेकला सुरुवात केली होती. आता साधारण एक 40-45 मिनिटं झाले आपण चालतोय. तर असा पायरी मार्ग चालू झालाय आणि मगासपासून वातावरणामध्ये गारवा होता. आता जर बघितलं तर सूर्य डोक्यावर आलाय आणि हृदयाची धडधड वाढायला लागली. इतिहासाच्या साक्षीने उभे असलेल्या या गडाचे दरवाजे आजही तितक्याच भक्कम परिस्थितीमध्ये आहेत. जणू ते काळालाही आव्हान देत आहेत. तिथल्या पायवाटांवरून चालत असताना त्या गडाची भव्यता आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते आणि आपण सुवर्ण काळात हरवून जातो. प्रत्येक तटबंदी आणि बुरुज आपल्याला पराक्रमाची गाथा सांगू लागते. वारशाचा हा अभिमान काळजात साठवून ठेवताना मन आपसुकच नतमस्तक होते. हा केवळ दगडधोंड्यांचा किल्ला नसून आपल्या अस्मितेचा एक जिवंत पुरावाच आहे. असाच अनुभव आपल्याला हा गड चढताना होत असतो. ड्रोनच्या नजरेतून जेव्हा मी या गडाची चौफेर पसरलेली तटबंदी पाहतो तेव्हा काळजाचा ठोका चुकलाच म्हणून समजा. ही केवळ दगडांची भिंत नाही, तर आपल्या वाडवडिलांच्या रक्तातून आणि घामातून उभी राहिलेली एक ढालच आहे. इथल्या प्रत्येक दगडाला एक शब्द आहे, प्रत्येक बुरुजाला एक कथा आहे. हे सगळं पाहताना जाणीव होते की आपण किती नशिबान आहोत, ज्यांच्या वारशात ही अजिंक्य श्रीमंती आहे. तर ह्या साईडला गडाचा तिसरा प्रवेशद्वार होता आणि तटबंदीच्या साह्याने अशी वाट पुढं आली आणि ही वाट वरती चढाई आहे आणि इथं एका प्रवेशद्वाराची येते. इथे एक 10-12 पायऱ्या आहे आणि इथून ही वाट पुढं एक अशा ह्या 10-12 इथं पण पायऱ्या आहे आणि इथून पुढे हीच वाट आपल्याला गडाच्या 4थ्या 5व्या प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते.
एका बाजूला काळजाचा ठोका चुकवणारी अथंग खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला तात मानेने उभा असणारा कणखर कातळ. या दोघांच्या मधून जाणाऱ्या त्या अरुंद पायऱ्या जेव्हा आपण चढतो तेव्हा भीती आणि दम लागणं साहजिकच आहे. पण जेव्हा हा संघर्ष संपवून आपण गडाच्या विस्तीर्ण पठारावर पाऊल ठेवतो तेव्हा समोर दिसणारं ते दृश्य शब्दांच्या पलीकडचं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला एक किस्सा सांगतो. आपला महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला कसा आहे ते बघण्यासाठी मी खास साल्लेरला आलो होतो. तर खाली सकाळी उठलो, टेंटच्या बाहेर आलो आणि बघितलं तर समोर किल्ला. समोर असं वाटलं की चायला 1-2 तासामध्ये हा किल्ला आपला संपून जाईल. पण ह्या साल्लेरला महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला का म्हणतात हे जोपर्यंत आपण चालायला सुरुवात करत नाही तोपर्यंत कळत नाही. नाही म्हणता म्हणता 4 तास जातं ते. आणि तो सर्वोच्च पॉईंट आहे गडाचा, तिथं जायचं आहे. साल्लेरच्या अथांग पठारावर पाऊल ठेवताच समोर दिसतो तो अथांग गंगासागर तलाव, जणू आभाळाने जमिनीवर धरलेला आरसाच. या शांततेतून पुढे गेलं की दर्शन होतं रेणुका मातेचं, जिथं मन न कळत नतमस्तक होतं. गडावरच्या त्या 2 गुहा आणि त्या गुहेत विसवलेले प्रभू हनुमानाचे मंदिर एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. पण मित्रांनो, प्रवास इथंच थांबत नाही. इथून सुरू होतो तो खड्यात चढ. श्वासांची धडधड वाढते, पण ध्येय साथ घालत असतं. जेव्हा आपण गडाच्या त्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतो तेव्हा समोर असतं महाराष्ट्रातील सर्वात उंच गडावरील परशुराम मंदिर. आणि मित्रांनो, 4-5 तासाच्या चढाईनंतर आपण येऊन पोचलो साल्लेर गडाच्या सर्वोच्च शिखरावर. हे परशुरामाचं मंदिर आहे. हे एकदम टॉपला आहे आणि इथून नाशिक जिल्ह्यातील बऱ्यापैकी किल्ले आपल्याला या ठिकाणून बघायला मिळतात. सालोटा त्या साईडला दिसत असेल तर मांगीतुंगी आहे, मुल्लेर आहे, हरगड आहे. या ठिकाणी सुद्धा बरेच किल्ले. असं जबरदस्त. प्रचंड दमलोय. आता मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. तिथे सावली आहे, थोडा वेळ आराम करू आणि सालोटा. सह्याद्रीच्या कुशीत आभाळाला गवसणी घालणारा हा अजय दुर्ग म्हणजे साल्लेर. या गडावर जिथे साक्षात भगवान परशुरामांचे प्राचीन मंदिर वसलेले आहे आणि तिथेच मराठ्यांचा पराक्रमाचा दैदिप्यमान इतिहासही कोरलेला आहे. 1672च्या ऐतिहासिक युद्धात याच डोंगरदऱ्यांनी पाहिले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याला कसं तुडवलं होतं. आज जेव्हा आपण या गडाचे हे अवाढव्य रूप ड्रोनच्या नजरेतून पाहतो तेव्हा इथल्या मातीतून आजही फक्त एकच गर्जना ऐकू येते, ती म्हणजे जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तर आपण गड उतार करतोय. गड उतार करताना आपण आलो होतो साल्लेरवाडीतून. पण आता आपण एक जो खिंडीचा मार्ग आहे जिथून साल्लेर आणि सालोटा हे दोन्ही किल्ले करता येतात, आपण त्या वाटेने चाललोय. पण शॉर्ट असं होणार आहे की आपली गाडी साल्लेरवाडीमध्ये आहे आणि इकडून जर उतरलो तर इकडे रस्त्याने चालत जायला लागणार किंवा कोणाला तरी थांबून आपली गाडी आणायला जायला लागणार.